जग आहे, जग किती अंशाने युक्त आहे? 5 अंशाने. जग 5 अंशाने युक्त आहे. जग त्याच्यामधले 2 अंश कल्पित आहे. 2 अंश कल्पित म्हणजे खोटे. खोटे म्हणजे विचारी कधी असतात कधी नसतं, त्याचं काही खरं नसतं. हे 4 म्हणलं की काही खरं. 3 अंशाच्या ठिकाणी हे विचार नाही. अस्थि भाती त्याला शास्त्र संत परमात्मा म्हणतात. साधू संत शास्त्र वेदांत शास्त्र कशाला? अस्थि भाती क्रियाला परमात्मा म्हणतात. आता नाम आणि रूपाला अस्थि भाती क्रियाचं अधिष्ठान कशाला? आरशामध्ये जसं मुख असतं तसं नाम रूपामध्ये अस्थि भाती प्रतीला येतं. त्याच्यामध्ये नाम रूपामध्ये अस्थि भाती क्रिये प्रतीला येतात. आता तुम्हाला आहे कोण वाटायचे? आहे शब्द आहे ना, आहे. समजा हे माईक आहे, टेबल आहे, पुन्हा सोनी महाराज आहे. आहे कोण आहे? अस्थि आहे. अस्थि आहे पण काय वाटायले? माईक आहे, टेबल आहे. आहेपणा टेबलाचा नाही, आहेपणा माईकचा नाही म्हणजे नाही. आता मी आहे बर का, मी आहे. त्या मी मध्ये सुद्धा आहे भासायले. मी मध्ये सुद्धा आहेपणा कोणाचा आहे? कोणाचा आहे? मीचा नाही. आता तुम्ही म्हणता ना मी आहे, मी आहे ते कल्पना म्हणाली, म्हणायचं मी आहे पण देह नाही. तुम्ही सर बरोबर. देह काही दिवसापूर्वी नव्हता, देह काही दिवसानं राहणार नाही. पण मी अगोदरही आहे देहाच्या, आताही आहे आणि नंतरही आहे रूपानं मी आहे रूपानं देह नाही. म्हणून नाम आणि रूप हे कल्पित आहे, खोटं आहे. त्याच्या नादाला लागू नये. ही माया आहे. नाम रूपाची काय आहे? माया. फसवायला लागली. आज तुम्हाला फसेल. आहे अस्थि रूपाने वेगळा, देहापेक्षा मी वेगळा आहे बरं का. देहापेक्षा मी कसा आहे? वेगळा आहे. पण कसा वाटायला आहे? देहच मी वाटायला आहे. फसले. आणि या फसव्यातून निघणं याचं नाव परमार्थ आहे. याचं नाव परमार्थ आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मीची ओळख करून घेणं म्हणजे परमार्थ. बाकी सगळं परमार्थ नाही, बिरमार्थ नाही, काही नाही. सगळं बोगस आहे. त्यात बोगस आहे. त्यात बोगस आहे. फक्त एवढंच काय ते परमार्थ आहे. आणि ते साधू जे आहे फक्त याला त्याग करते. साधू विषयी पामराला करत नाही परमार्थ. विषयी पामराला परमार्थ कळत नाही. 2 वर्ग हे भोगाचे यांच्याकडे, या 2 वर्गाचं तोंड भोगाकडे. विषयी पामराचं तोंड कशाकडे? भोगाकडे. भोगाकडे.
आणि साधूचं तोंड फक्त भगवंताकडे. दोन वर्ग जगातले बहुसंख्याक वर्ग भोगाकडे गेले. देवदेव हे करतात, पण भोगा करता करतात का देवा करता करतात? भोगा. त्याला देव माहित, त्याला माहित आहे देवाकडे जर सगळं की देव देते काय नाही काय. म्हणून हे सगळे देवाला मानतात. आता पामर तरी खालच्या वर्गाचा, लय खालच्या वर्गाचा पामर. त्याच्यापेक्षा इशे बरा आहे. पामर काय म्हणते, आपल्याला तिरुपतीरातले जमते आणि सत्यनारायणाचे जमते. आपल्याला टेबला खालून आलेले जमते, टेबला वरून आलेले जमते, खिडकीतून आलेले जमते, दर्जातून आलेले जमते. आपली कॅपॅसिटी मोठी आहे. कशाची? भोगाची. आपण काही पचतो, आपली कॅपॅसिटी मोठी. त्याचं नाव काय? तेव्हा काही जमतं. आपण ऑलराऊंडर. त्याला हुशार नाही, हुशार नाही त्या गोष्टी. ते पामर एकदम खालचा वर्ग, एकदम म्हणजे काय ते एकदम खाली गेलेला वर्ग. त्याच्यापेक्षा पुढे विषयी चांगला आहे. त्याच्यापेक्षा विषयी चांगला आहे. विषय काय म्हणतोय, मला भोगत पाहिजे, पण मला कसे भोग जमत, कसे पाहिजे? जोडून या धन उत्तम येवारे, जोडून या धन उत्तम येवारे. भोगी ठेवत का? हा वर्ग सुद्धा कसा आहे? भोगी आहे. पण ते म्हणते मेहनत करतो. आपल्याला आराम पद्धत बी नाही आणि आपण घेतो. आराम तर नको म्हणजे नको. मेहनतीचं सरत नाही ना हरामचं, तर ते मन पाठवे. त्याच्याला ते परवडत नाही, त्यात घेतली नाही, ते पाळले. या पामरापेक्षा हा विषय श्रेष्ठ ठरला. हाही भोगातच आहे, पण ते उत्तम व्यवहार करणार. आणि उत्तम व्यवहार करण्याचं काय झालं? बरकत आहे. मेहनत करणाऱ्या माणसाला काय की बरकत आहे, जास्त बरकत आहे. एका घराला शक्तीला कोणाच्या पुरुष होत नाही. पैसा किती येऊ द्या पुढे, किती येऊ द्या पुढे, एवढा पुरवत नाही. आणि याला सरत नाही. एखादा दोघे भोगीच येत अशी गोष्ट. त्याच्या पुढे पुढचा वर्ग आहे साधूचा. यानं भोगाकर पाठ केली
आणि देवाच्या सन्मुख आहे. म्हणून सन्मुख झाल्यामुळे याला सुख लागायला सुरुवात झाली. नुसता देवाच्या समोर आहे हा. कारण देव सुखरूप आहे आणि यानं तोंड कोणीकडे केलं? सुखाकडे तोंड केलं. साधूचं तोंड कोणीकडे? देवाकडे, देवाच्या सन्मुख आहे. आणि बाकी मग हे दोन वर्ग तिकडे भोगाकडे. त्यांना देव माहिती नाही, काही नाही. देव माहित नाही म्हणजे कशाला देव म्हणतात? दंकाला देव. कोणाला भिकाऱ्याला काय असतं? भिकारी म्हणजे भिकारी. त्याला ते ब्राह्मणाचं घर, आमच्या समाजाचं घर, त्याला काय नाही. सगळे सारखे घर झाले भिकाऱ्याला. कुठेही कुठेही दिसतो. भगवा झेंडा दिसला तरी भीक आहे, हिरवा झेंडा दिसला तरी कोणीकडे भीक असेल. भिकारी जाणवत कबरीमध्ये तिरुपतीला भीक मागत नाही. कुठेही दिसतो, काही दिसतो, सारखं दिसतो तरी भीक मागतात. का तर यांना भोग पाहिजे. काय पाहिजे? भोगाशिवाय दिमाग करत नाही. दोन वर्ग अशी एक वर्ग चांगला आहे विषय म्हटला तो देवाला पण मागत, पण मेहनत करून मागत. सर्व मेहनतीवर होते. म्हणून नाम रूपावरलं याचं महत्व कमी झालं. कोणाचं? जिज्ञासे. मग आज संतांच्या संगतीमध्ये असतो. याचा देवदेव कोणाच्या संगती असते? संतांच्या संगतीमध्ये. साधूचा देवदेव संतांच्या संगतीमध्ये आला आणि बाकी विषयी पामराचा देवदेव मनाच्या संगतीमध्ये आला. दोन वर्ग देवदेव केले दिसतात. कोणाचे संगत कोणाचे? मनाचे. आणि साधू जे आहे याला संगती आहे संतांची. म्हणून साधूचा देवदेव सक्सेस झाला आणि दोन वर्ग फेल झाले. फेल झाले देवदेवाच्या फेल होते. आता मला सांगा, देव सुखरूप आहे की नाही? देव सुखरूप आहे. मग सुखाकडे त्याला सुखच लागणार ना? देवदेव करणार का दुःख लागणार? बरेच माणसं देवदेव करून दुःख कधी दुःखी येत. साधू देवदेव करून सुखी आहे आणि बाकी हा देवदेव करून दुःखी. एवढा फरक कामून पडला. फरक का पडावा? त्यात सुखाकडे तोंडच नाही. नेहमी तोंड कोणीकडे येतं? दुःखाकडे. भोग म्हणजे दुःख आहे. भवरोग आहे ते. भोगाचा काय? रोग आहे. भोगाचा रोग आहे. भवरोग. भोगाचा रोग लागलेला आहे जीवाला. अनादी कालापासून भोग 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 भोग. त्याच्या भोगानं असं पागल करून सोडले. एखादा भोग मिळत नसेल तर पागल होते. एवढं त्या भोगाच्या अधीन झालेलं आहे. यशने भरले. भोगाचं काय भरलंय? यशने. आता सकाळी सकाळी त्या क्वालिटीची चहा पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्यावर थोडं चव मध्ये जरा कमी जास्तपणा आला की त्याचा दिमाग सरकला दिमाग. सरकत का नाही? आता भोगाच्या अधीन झाले. साधू भोगाच्या अधीन नाही, आयेच्या स्थितीमध्ये राहते. साधू आयेच्या स्थितीमध्ये राहते. त्याचा चव ती काय आहे ते माहित नाही. आलतच आहे. साधू मध्ये बाकीच्या देवदेवामध्ये फरक दाखवतो तुम्हाला. यांना वाटतं आम्ही देवदेव करतो, हे बी देवदेव करतात. आता त्याचा देव आकारासारखा असते. विषयी पामरा देव कसा आहे? आकारासारखा. नित्य देवदेव असते का त्याचा? आता काही काही पूजा करतात नित्य म्हणा, पण त्याला म्हणा तू देवदेव करायला कशा कसा करायला? आपलं चांगलं व्हावं. आपलं चांगलं व्हावं म्हणजे काय व्हावं? आपलं भजन देवामुळे चांगलं करते. मला चांगलं कशाला म्हणावं?
चांगलं करायचं म्हणजे काय करायचं सांग. तू शरीर तर सध्या चांगले, आता काय चांगलं करू? तरी माणसं मग चांगलं कर. आता ते म्हणा चांगलं काय करू तू सांग ना मला. तू चांगला आहे, तुझी बायको चांगली आहे, तरी म्हणाले काय कर मग. म्हणजे काय कर, काय कर. हा, चांगलं कर म्हणजे आणखीन भोग वाढू दे मला. दुःख त्याला भोगा सुख कवा दिसत त्याला पुण्य लागतं. भोगामध्ये दुःख दिसायला अफाट आनंद जन्माची पुण्य लागते. तेव्हा भोगामध्ये साधूची अनंत जन्माची पुण्य आहे. अरे तुमची अनंत जन्माची पुण्य आहे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. त्याची याला पुण्य लागते. कोणी येऊ शकत नाही. तुम्ही इथून आणा, इथून वापरलं इथून वापरतो नाही नाही घर माझ्या काम पुन्हा कवा तरी पाहिजे माझ्या मग आले. इथं याला लई पुण्य लागते. तुमचं पुण्य फळाला आले म्हणून तुम्ही इथे येऊ शकता लक्षात. पुण्य फळले बहुता दिवसा, बहुता अनंत जन्माची जीवानं पुण्यही केलेली निष्काम आणि ती पुण्यही फळाला आली. जसं एका झाडाला फळ लागतं तसे पुण्याला फळ लागणं म्हणजे संत संगतीमध्ये. पुण्याला फळ लागणं म्हणजे संत संगतीमध्ये. वृक्षे फळ लागलं नाही तसे विषय पामरायचं. आणि साधू म्हणजे पुण्याला फळ लागलं, झाडाला फळ लागलं तृप्तीकडे जाता का कोणीकडे जाते. तसा पुण्याला फळ लागले म्हणजे कोणीकडे जाता तृप्तीकडे जाता. झालं एका भाग्याचा उदय झाला. झालं भाग्य उजळलं. आता एकच काम आहे संत संगती सोडायचं. जे आहे तोपर्यंत काय सोडायचं नाही, संत संगती सोडायचं. काम संपलं. चालताना भाग्याचा उदय झाला. दुःख संपलं, जन्म मृत्यू संपलं, सगळं संपलं. झालं त्याचं पिढाच गेली. यालाच माहिती भाग्याचा उदय आणि ते जोडी येथून या अनुभव माता मरणा वाचून संत संघ सोडू नये. महाराजाचा संघ करू नये. महाराज आणि पोतरा दोघं सारखेच आहेत. त्या दोघांमध्ये काही फरक नाही. पोतरा हरकी घेऊन कशामुळे फिरायले आणि महाराज कशामुळे फिरायले, काय फरक आहे दोघांमध्ये? काही फरक नाही. संतांची क्वालिटी वेगळी, महाराजची क्वालिटी वेगळी. एखादा महाराज निष्काम जरी असला तरी आणखी पोतरा नसते. परमार्थ सापडला नाही. संतांकडे जे परमार्थ आहे ते